मित्रांनो, सध्या धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईटमध्ये शेतकऱ्यांचं खरीपाचं मुख्य पीक म्हटलं तर सोयाबीनच हे गणलं जातं। सध्या यावर्षी पाऊस आपल्याला अवेळी पडला होता। मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे जमिनीत ओलावा होता आणि पहिल्याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली। बघा, सोयाबीनची पेरणी केली, व्यवस्थित वापून आलं। जरी जून महिन्यामध्ये पावसाची कमतरता जाणवत असली तरी पीक जोमाने वापून आलं। परंतु सध्या सोयाबीन, माझं एक असं म्हणणं आहे की सोयाबीनवर एक खोड आळीसारखी एक विशेष आळी तयार झाली आहे। या ठिकाणी आपले शेतकरी बांधव आहेत, या बांधवांना मी एक विनंती करतो की आपण आता हे मोठालट प्लॉट आहे, तुम्ही एक कुठल्याही प्लॉटमध्ये कुठल्याही ठिकाणी चला आणि मला एक झाड, असं एक झाड उपटा एक मिनटं बघा, हे झाड आता उपटलंय। आता याच्यामध्ये हे झाड अतिशय टवटवीत आहे, इतकं टवटवीत आहे की वाटतं की याच्यामध्ये कसलाच रोग नाही। परंतु या झाडाची स्थिती आपल्याला लाईव्हमध्ये आपण बघतोय। बघा, एवढा या खोडामध्ये आता आपण बारकाईने बघताय, ह्या आळ्याने अशी एकदम अंडी घातली आहेत आणि ही खोड आळी तयार झाली आहे। आता ह्याच्यामध्ये बघा किती विचित्र असा रोग आहे। हे झाड पानं याची टवटवीत आहेत, पण याच्या खोडाच्या मध्ये आळीने अंडी घातली आहेत। अजून एक दुसरं एक झाड घेऊया। आता तुम्ही आणखीन एखादा टवटवीत बघा, कुठलं टवटवीत झाड आहे, ह्या इथं टवटवीत झाड आहे। हे झाड अतिशय टवटवीत आहे, घ्या बरं उपटून बघा। शेतकरी निवांत बघा, ह्या झाडाच्या खोडामध्ये किती विचित्र असं निघत आहे। याच्यामध्ये बघा, तुम्हाला झूम करून मी दाखवतोय, आळी तयार झाली आहे। अतिशय हे भयानक आहे। सध्या आळी छोट्या अवस्थेत आहे, अजून थोडा जरी कालावधी गेला ही आळी मोठी होईल आणि या आळीपासून सगळे सोयाबीनचा प्लॉट इथे बसेल। आपण इथे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा विचारूया की आपलं या आता जे आपण पाहिलंय खोड आळी किंवा याच्याबद्दल काय म्हणणं आहे आणि सरकारकडून आपल्या काय अपेक्षा आहेत। मी सरकारला एक अशी विनंती करतो की अतिशय बिकट परिस्थितीतून शेतकऱ्यांनी पेरणी केली व ती पेरणी अतिशय पीक जोमात आला असताना ह्या अवस्थेत त्या आळीने अतिशय प्लॉट आत्ताच चांगला दिसतोय, पण ज्यावेळेस पीक भरण, ज्यावेळेस शेंगा लागत्यान, हे आळी शेंगात लागून देणार नाही। म्हणून मी सरकारला अशी विनंती करतो की ह्या रोगावरचं जे कीटकनाशक आहे त्याचे भाव आता मार्केटला हजारोच्या घरात आहेत, ते शेतकरी आता सध्या घेऊ शकत नाहीत। म्हणून मी सरकारला अशी विनंती करतो की त्याच्यावर काय सबसिडी देऊन शेतकऱ्याला सध्या मदत करावी, ही अशी विनंती करतो। बघा, सरकारने शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं आहे, कारण की औषधाचे भाव तर हजारोच्या पटीमध्ये येतं। जर कुठलं एखादं ह्याच्यावरचं जे प्रभावी औषध आहे ते जर औषध आत्ताच शासनाने उपलब्ध केलं किंवा त्या खरेदीवर प्रत्येक औषधावर जर 70%, 80% किंवा 100% जर अनुदान दिलं तर शेतकरी लगेच ते औषध खरेदी करेल आणि आपल्या शेतामध्ये फवारणी करेल आणि जी काही होणारा संभाव्य धोका आहे तो धोका ह्याच्यातून निश्चितच टळेल। आपण आपले काही जे तालुका कृषी अधिकारी असतील त्यांच्याही आपण संपर्कात राहूया, याच्यावरचे औषधं कोणते प्रभावी औषधं ते सुद्धा विचारूया आणि त्या औषधाची शासनाकडे निश्चितच मागणी करूया की आम्हाला ते औषधं लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत। शेतकऱ्यांनो, तुम्ही जागे व्हा, आपापल्या प्लॉटमध्ये बघा, आपल्या प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये ही स्थिती सध्या दिसून येते। धन्यवाद।